हरी 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 स्वामीजी स्वामीजी हरी। राम राम राम। काही तांत्रिक अडचण आल्यामुळं माझा तुम्हाला केवळ आवाज ऐकू येईल, मी प्रत्यक्ष दिसणार नाही। म्हणजे व्हिडिओ तुम्हाला न दिसता तुम्हाला माझा फक्त आवाज ऐकू येईल, ऐकू येतो आहे। बरोबर आहे, तसंच होतंय। एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी। ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आधी। नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी झणी। ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा। हे मना, तू एक तत्व नामाला दृढ धर। नाम घेत असताना ज्याचं नाम आहे तो परमात्मा, त्याला दृढ धर। नाम हे साधन आहे। जसं वाहन हे साधन असतं, ते वाहून नेतं आपल्याला जिथं जायचं आहे तिथं, आणि त्या ठिकाणी आपण उतरतो। तसं नाम हे त्या एक तत्वाकडं घेऊन जाणारं साधन आहे। आणि प्रत्येक नाम आपल्याला एक तत्व परमात्मा किंवा आत्मा किंवा आत्मस्वरूप किंवा परमात्म स्वरूप सर्व एकच, त्याच्या ठिकाणी नेऊन पोचवत आहे, थांबवत आहे। प्रत्येक नाम जर आत्मस्वरूपाची भेट घडून आणत असेल, जसं नामावर स्वार व्हावं आणि आत्मतत्वाला जाऊन मिळावं, हे होण्यासाठी ज्ञानदेवा मौन, आपल्याला मौन पाळायला ज्ञानदेव सांगतात। बुद्धीचं मौन, चित्ताचं मौन, मनाचं मौन, अंतःकरणामध्ये भावभावना रहित, विकार रहित त्याचं मौन। सर्व ज्ञानेंद्रियांचं देखील मौन, म्हणजे डोळ्याचं मौन म्हणजे डोळ्यांनी पाहायचं नाही इत्यादी। सर्व कर्मेंद्रियांचं देखील मौन, वाणीचं मौन हे उपलक्षण आहे। वाणी थांबली याचा अर्थ सर्वच थांबलं। सर्व थांबल्यानंतर दोनच गोष्टी आपल्या ठिकाणी सुरू राहतात। एक म्हणजे श्वास, ते थांबवता येत नाहीत। तुम्ही जर थांबून पाहिले तर थोडा वेळ जमेल आणि ते धडपडत बाहेर पडतील, तुम्हाला श्वास थांबवता येत नाहीत।
तुम्हाला हृदयाचं स्पंदन थांबवता येत नाही. या दोनच गोष्टी आपल्या ठिकाणी अशा आहेत की त्या अनैच्छिक चालू आहेत, तुमच्या इच्छेवर त्या अवलंबून नाहीत. आपण श्वासावर, जो आपल्याला थांबवता येत नाही, त्या श्वासावर मौन झालो आणि श्वासाच्या योगाने जो थांबवता येत नाही त्या योगाने जपमाळ धरली. एका श्वासाने आपण श्री हरी असं म्हटलो, श्वास घेताना श्री, सोडताना हरी. दुसऱ्या श्वासाने आपण सोहम म्हणालो, परमात्म स्वरूपाची जाणीव करून दिली आपल्या स्वतःला. आपण खरं म्हणजे श्रीहरी देखील तेच होतं, जे सोहम होतं तेच. आणि तिसऱ्या श्वासाने आपण त्याच्या अर्थाशी एकरूप होऊन राहिलो, नामच घेतलं नाही, स्मरणाखेरीज स्मरण केलं. मुद्दाम स्मरण करण्याच्या खेरीज आपण त्या स्मरणात राहिलो आणि मग तसे 2 श्वास राहिलो, जरा जास्त श्वास राहिलो आणि मग पुढं नाम थांबलं आणि केवळ स्मरणाखेरीज स्मरणामध्ये राहिलो. मुद्दाम स्मरण करण्याच्या खेरीज आपण तेच होऊन राहिलो. आता थोडी अजून अवघड साधना मी घेईन, अवघड नाहीये. मी फक्त निर्देशित करीन, थोडी घेईन आणि मग तुम्हाला ती करून पाहिजे आहे. आपण सर्वजण डोळे मिटून शांत बसू. वाणी बोलत नाहीये, त्यामुळं वाणीचं मौन आहे. पहा, तुमची वाणी मौन आहे. डोळे मिटलेले आहेत, त्यामुळं दृष्टीचं मौन आहे. तुम्ही स्पर्श सुख अनुभवत नाही कोणतंही, त्यामुळं स्पर्श सुखाचं मौन आहे. तुमच्या तोंडामध्ये चघळण्यासाठी काही नाही, त्यामुळं जिव्हेचं त्याही अंगाने, खाण्याच्याही अंगाने आत्ता या क्षणी मौन आहे. माझ्या आवाजाखेरीज अन्य आवाज तुम्हाला ऐकायचा नाहीये. ही अजून एक गोष्ट अशी आहे, श्रवण, जी तुम्हाला थांबवता येत नाही, श्वासासारखी. तुमच्या हृदयाच्या स्पंदनासारखी. कान आवाज टिपेल, पण तुम्हाला तो ऐकायचा नाहीये, माझा आवाज ऐकायचा आहे. श्रवणाचं मौन करायचं आहे. करा. आता मीही बोलणार नाही. सर्व ज्ञानेंद्रियांचं मौन, तर्काचं मौन, तर्क लढवायचा नाहीये. इंद्रियांचं मौन, मांडी घालून बसलेले आहात, काम करत नाही आहात. सर्व कर्मेंद्रियांचं मौन आहे, बंद आहेत. मनाचं मौन आहे.
मन हालचाल करत नाहीये. अजून 1 मिनिट मी तुम्हाला देतो. सर्व ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, बुद्धी, मन यांचं मौन आहे. तुम्ही मौनात आहात यथार्थतेने. एक मिनिट झालं. मौन चालूच आहे. आता या मौनामध्ये जपमाळ धरायची आहे. पूर्ण आत वळा. मौनच आहात. तुम्हाला तुमच्या हृदयाचं स्पंदन समजेल. पूर्ण आत वळा. हृदयापाशी लक्ष. आता लक्ष देणारं मौन नाहीये, मन नाहीये, तुम्ही आहात. जाणीव. तुम्हाला तुमच्या हृदयाचा प्रत्येक ठोका समजलाच पाहिजे. समजतोच. तो प्रत्येक ठोका तुम्हाला सांगतो आहे, हरी 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 हरी. मन नाही, मन मौन आहे. या ठोक्याबरोबर तुम्हाला आपण आत्मस्वरूप आहोत, सत स्वरूप आहोत. तुमच्या जाणीवेला बोध होईल की आपण हरिरूप आहोत. शुद्ध अस्तित्व मात्र आहोत. आत्मतत्वाचं स्फुरण पहा.
हरी हरी असं म्हणत पहा, हरी हरीच्या स्मरणाने पहा, अथवा केवळ शुद्ध मीला आपण आहोत, केवळ आहोत असं समजतं आहे ते समजू देत बस. याला आचार्य म्हणतात प्रातस्मरामी हृदी संस्फुरदात्मतत्वम. तुमच्या आत्मतत्वाचं स्फुरण हृदयात सहज स्फुरत असलेलं. सत चित सुखम. परमहंस गतिम तुरीयम. आता तुम्ही इंद्रियांनी जागे नाही, इंद्रियांचं मौन आहे, बाहेर लक्ष नाहीये. तुम्ही झोपलेले नाही, सुषुप्तीमध्ये नाही, तुम्ही स्वप्नावस्थेमध्ये नाही, पण आत जागे आहात. ही तुरीय स्थिती. यत स्वप्न जागर सुषुप्तिमवैति नित्यम तत् ब्रह्म निष्कलमहम न च भूतसंघाः. ते कलारहित अवयवरहित शुद्ध ब्रह्म. तुमची जाणीव आणि हृदयात होणारं त्याचं स्फुरण. निष्कल ब्रह्म होऊन राहिलेले आहात. सच्चित सुखरूप केवळ अस्तित्व मात्र, देहरहित, मनरहित, बुद्धी तर्क रहित. हरी 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 हरी. सत चित सुख, सत चित सुख. केवळ स्मरण ब्रह्म स्वरूपाचं, शब्दच नाही. स्फुरण मात्र. हरी हरी. आपल्याला हा प्रयोग सुखमय वाटणारा, नंतर आपण शांतपणे घरी एकांतात करा. जेवढं सांगणं शक्य होतं तितपत मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला प्रॅक्टिसच करावी लागेल.
याच्यातून बाहेर येताना आता हृदयाचं स्पंदन ऐकणं बंद होऊ देत. मग केवळ तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल. मग परिसरातले आवाज ऐकू येतील जे तुम्ही थांबवू शकत नव्हतात पण आत्ता थांबलेले होते, ते आता ऐकू येतील. देहाची इंद्रियांची जाणीव होईल. याचा अर्थ डोळे पाहतात, हात स्पर्श करतात, जीभ चव घेते, या जाणीवेमध्ये तुम्ही आल. बुद्धी तर्क लढवू शकते, मन हालचाल करू शकतं, या विश्वासात तुम्ही आल. तुम्हाला देहाची, मनाची, बुद्धीची संपूर्ण जाणीव होईल. डोळे मिटलेले आहेत. आता तुम्हाला समजेल की तुम्ही कुठं जाऊन आलात. हरी हरी. आता डोळे देखील उघडायला हरकत नाही. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासा. चेहऱ्यावरून हात फिरवा. हरी हरी हरी. आणि ज्या जगापासून तुम्ही डिस्कनेक्ट झाला होतात, पूर्ण बाजूला गेला होतात, ते जग सगळं तुम्हाला दिसायला सुरुवात होईल, जाणवायला सुरुवात होईल. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, असं मौन व्हायचं असतं. आणि अशी जपमाळ अंतःकरणात आहेच आहे. एकतर श्वासाच्या योगाने आहे किंवा स्पंदनाच्या योगाने आहे, हृदयातल्या स्पंदनाच्या योगाने. तिच्याकडं मनाखेरीज, तर्काखेरीज आपण म्हणजे जाणीवेतून लक्ष द्यायचं आहे. आणि ती जाणीव त्या स्पंदनाच्या योगाने आत्मस्वरूपाला प्राप्त होते. मग आपण श्रीहरीचा जप करतो का श्रीहरीच त्याच्या आनंदाकरता, आनंदाप्रित्यर्थ आपला आपणच जप चालू ठेवतो? हे तसं गौणच राहतं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे घडेल ते, पण ज्ञानदेव मात्र मौन आहेत. जपमाळ अंतरी धरोनी. एकतर ज्ञानेश्वर महाराज श्रीहरी जपतात म्हणजे आत्म्याचं स्मरण करतात, किंवा ज्ञानदेवा मौन, एवढंच ज्ञानदेवांना माहिती आहे. मग जपमाळ अंतरी धरून श्रीहरीच आपला आपण जप आपल्या आनंदाकरता करतो. हरि ओम तत्सत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी 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 हरी. तो व्हिडिओ चालू नाही झाला. असं असल्यामुळं एक उपकार असा झाला की कदाचित मी बोलत असताना काही मंडळी यूट्यूबवर अथवा झूमवर त्यांना डोळे उघडे ठेवून माझ्याकडं पाहण्याचा मोह झाला असता. मग डोळ्याचं मौन कसं साधलं गेलं असतं.
कधी कधी ही टेक्नॉलॉजी किती उपकारक असते. हरी हरी. तिने उपकार केला त्यामुळं हे काही घडलं नाही. आणि खऱ्या अर्थाने मौन कसं असतं याचा किंचित प्रत्यय आपल्याला आला. आपण निवेदन ऐकूया. श्रीराम. येत्या रविवारी सकाळी 8 वाजता परमपूजनीय स्वामीजींचं दासबोधावरती प्रवचन झूमवरून आणि यूट्यूबवरून ब्रॉडकास्ट होणार आहे. आपण सर्वजण आपापल्या घरामधून या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊया. परमपूजनीय स्वामीजींना आपण सर्वजण नमस्कार करूया. निवेदनं संपली.